नमस्कार मंडळी राज्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे अनेक नवनवीन घडामोडी घडताना आपण बघत आहोत. म्हणजे भाजपने आता आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केलेले आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीने अंबादास दानवे यांच्या नावावरती आता शिक्कामोर्तब केलेला आहे. त्याआधी उद्धव ठाकरे यांचं नाव चर्चेला होतं, मात्र आता फायनली अंबादास दानवे हा चेहरा असणार आहे. त्यानंतर आता एक नवी बातमी, ताजी घडामोड अशी समोर आली आहे की बच्चू कडू यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शिवबंधन आता हाती बांधले आहेत आणि हाती बांधल्यानंतर त्यांनी आपली पुढच्या वाटचालीची प्रतिक्रिया देखील माध्यमांशी बोलताना दिलेली आहे. बच्चू कडू असं म्हणाले की आता माझा राजकारणाचा जो प्रवास आहे तो एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये राहणार आहे. माझी सुरुवात जी झाली ही शिवसेनेतच झाली, त्यामुळे आता इथून पुढचे 15 ते 20 वर्ष हे माझे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये राहणार आहेत, असं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितलं. तसेच पुढे माध्यमांशी बोलताना ते असे म्हणाले की आता अनेकांना असं वाटत असेल की मी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार नाही, मात्र वेळ पडली तर आंदोलन देखील आम्ही करू. आता शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी शिवसेना आता ताकदीने लढाई लढणार आहेत. वेळ पडली तर आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर देखील उतरू, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. पुढे असे पण ते म्हणाले की शेतकरी आमचा मायबाप आहेत, शेतकऱ्यामुळे आमच्या पोटात अन्न जाते आणि शेतकऱ्यांची बेईमानी आम्ही कधीच करणार नाहीत, असं देखील त्यांनी सांगितलं. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे व बच्चू कडू यांच्यामध्ये एक बैठक झाली होती. या बैठकीत असा निर्णय झाला होता की तुमचा प्रहार जनशक्ती हा जो पक्ष आहे तो शिवसेनेमध्ये विलीन करावा. आम्ही तुम्हाला आमदारकी देऊ व तसेच मंत्रीपद देखील देऊ. त्यामुळे आता बच्चू कडू यांना मंत्रीपद भेटेल का नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, नक्की आपलं मत व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.